आपलं स्वागत. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे मी आहे इथे नाट्यनगरीमध्ये, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरी ठाण्यामध्ये मी आहे. आणि या नाट्यनगरीमध्ये सगळ्यांशी आपण गप्पा मारतो आहोत, कारण अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन इथं सुरू आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी मी असं म्हटलं की याचं आयोजन करणं ही फार वेगळी गोष्ट होती आणि या सगळ्या मंडळींनी आयोजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या संमेलनाचं एक अतिशय महत्त्वाची गोष्ट जी आहे की ज्यानं लक्ष वेधून घेतलेलं आहे ते आहे संमेलनाचं बोधचिन्ह. ते बोधचिन्ह फार वेगळं आहे आणि ते बोधचिन्ह ज्यांनी तयार केलेलं आहे ते सतीश खोत आत्ता माझ्यासोबत आहेत. या बोधचिन्हाकडे त्यांनी कसं बघितलं किंवा बोधचिन्ह या प्रकारे असावं हे त्यांना का सुचलं, काय वाटतंय? सतीश खोत बोल. नमस्कार, माझं नाव सतीश खोत. 96व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा बोधचिन्ह बनवलेला असा, ते अध्यक्ष पण मालवणी असत आणि चित्रकार पण मालवणी असा, त्याच्याबद्दल मला खूप अभिमान वाटतं असा. आणि त्याचबरोबर नाट्य परिषद ठाणा शाखेचे जे पदाधिकारी आहेत त्यांचा मनापासून मी ऋणी आहे की त्यांनी माझं इतक्या बोधचिन्हातनं माझं बोधचिन्ह पसंत केलं. मनापासून त्यांचा ऋणी आहे. आणि त्याचबरोबर जे स्टेज कलाकार आहेत तर त्यांची मी अर्कचित्रांचं पण प्रदर्शन भरवलेलं आहे की त्यांना एक सन्मान खातर ती चित्र मी तयार केलेली आहेत. तर सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा. अगदी फार महत्त्वाचं आहे सतीश खोत, तुमचं अभिनंदन केलं पाहिजे. तुमच्या इथे अर्करेषांचं प्रदर्शन पण सुरू आहे आणि तुमच्यासारख्या कलावंतानं हे एक एवढं चांगलं बोधचिन्ह देणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे स्थानिक मंडळी जी आहेत की जी प्रामुख्यानं ठाणेकर आहेत, त्या ठाणेकरांना या संमेलनाविषयी एक वेगळं कुतूहल आहे. कारण संमेलन कुठेही असलं तर असं म्हटलं जातं कुठल्याही नाट्यसंमेलनामध्ये सर्वाधिक रसिक हे ठाण्यामधून येत असतात. त्यामुळे त्या ठाण्यामध्ये संमेलन होत असताना ठाणेकर साक्षात माझ्यासोबत आहेत. तर तुम्ही ठाणेकर म्हणून, तुमचं नावही ठाणेकर आहे आणि तुम्ही ठाण्याचे आहात, पण ठाणेकर म्हणून तुम्ही या संमेलनाकडे कसं बघताय, काय म्हणणं आहे, कसं वाटतं? थोडंसं मागे जातो. 2008 साली ठाणे शाखेची जबाबदारी माझ्याकडे आल्यानंतर मी कार्याध्यक्ष होतो आणि तेव्हापासून ठरवलं होतं की ठाणे शहरामध्ये नाट्यसंमेलन झालं पाहिजे. म्हणून गेली 8 ते 9 वर्ष मी सतत नाट्य परिषदेत मध्यवर्ती शाखेकडे प्रयत्न करत होतो आणि हे माझं स्वप्न होतं की एकदा तरी ठाणे शहरामध्ये नाट्यसंमेलन व्हावं, जे पूर्वी कधीही झालं नव्हतं. ठाण्यामध्ये साहित्य संमेलनं 3 झाली पण नाट्यसंमेलन झालं नव्हतं. 84 अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अनुभव मला, तेही मी तिथे प्रमुख होतो, ते मी भरवलं होतं, तेही यशस्वी केलं आणि माझी सगळी ही तयारी, टीम सगळी माझ्याकडे तयार होती. त्याच्यामुळे आमचे अध्यक्ष राजन विचारे यांना हे संमेलन यशस्वी करण्यास फार अडचण आली नाही. आणि हे करत असताना माझे अनेक राजकीय मित्र असतील, साहित्यिक असतील, कलाक्षेत्रातले असेल, सगळ्यांना एकत्रित घेऊन समाजातील असा एकही घटक आम्ही ठेवलेला नाही की त्यांना आम्ही इथे सामावून घेतलेलं नाही. अगदी छोट्यातल्या छोट्या थरातल्या माणसापासून तर अगदी डॉक्टर्स, लायन्स क्लब, रोटरी क्लबपासून चार्टर्ड अकाउंट सगळ्यांना आम्ही इथे सामावून घेतलं आणि ते आमच्या टीममध्ये त्यांना सामावून घेतलं. बरोबर, सगळेजण आहेत आणि सर्वसमावेशकता आहे असं ठाणेकरांचं म्हणणं आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तरुण मित्र आपल्यासोबत आहेतच. तुझं नाव सांग आणि काय करतोयस? नमस्कार, मी पंकज नेत चव्हाण. या नाट्य संमेलनामध्ये आम्ही स्वयंसेवकाची भूमिका बजावतो आहे. स्वयंसेवक प्रमुख म्हणून माझी भूमिका आहे या ठिकाणी. आणि मला सांगायला इथे आवडेल की 95 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 96वं नाट्य संमेलन ठाण्यासारख्या सांस्कृतिक क्षणात होणं ही खूप आमच्यासाठी अभिमानाचीच गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की गंगेसारखं पवित्र असणारं, निर्मळ असणारा चेहरा नाट्यसंमेलनाचा अध्यक्ष होतो, हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. सो त्याच्यामुळे नाट्यसंमेलनाचं वैशिष्ट्य म्हणजे जवळजवळ 300हून अधिक तरुण चेहरे हे नाट्यसंमेलनाची धुरा सांभाळतात. आणि मला वाटतं सर म्हणाले की मगाशी की मुलांनी वाचलं पाहिजे, नाटक पाहिलं पाहिजे आणि याचं जिवंत आणि ज्वलंत हे उदाहरण आहेत की मुलं पाहतात, ऐकतायत, वाचतायत, म्हणून नाट्यसंमेलनाची धुरा सांभाळत आहेत. गुड 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 फारच छान, फारच छान. सगळे तरुण वाचतात, नाटक बघतात आणि म्हणूनच नाटकाची, नाट्यसंमेलनाची धुरा सांभाळतात असं याचं म्हणणं. तुझं नाव काय? पंकज. असं पंकजचं म्हणणं आहे. गंगाराम गवाणकर, मला एक सांगा की आता तुम्ही खूप ज्येष्ठ आहात आणि खूप दीर्घकाळ तुम्ही नाटकात काम करता आहात, नाटक लिहिता आहात, एकूण रंगकर्मी म्हणून तुमचं काम फार महत्त्वाचं आहे. नवी पिढी नाटकाकडे कसं बघते, तुमचा नक्की अनुभव काय? ही पिढी तेवढी गंभीरपणे या सगळ्याच्याकडे बघते का? काय म्हणणं आहे तुमचं? तरुण पिढी खरोखरच आजच्या नाटकाकडे अतिशय गंभीरपणे पाहते.
कारण मी राज्यभर एकांकिका स्पर्धांना परीक्षक म्हणून जातो गेली 20-22 वर्ष आणि त्याचा माझा अनुभव असा आहे की आजच्या ज्या एक करंडक घेणाऱ्या स्पर्धा किंवा खेड्यापाड्यातून ज्या एकांकिका स्पर्धा होत त्यांना इतकं चांगले दिवस येतात व्यावसायिक रंगभूमीपेक्षा आजच्या एकांकिकांना अतिशय सुगीचे दिवस आले आहेत. आणि ते काय करतात मी असं अनुभवलं आहे की जी एकांकिका आपली पहिली येते कुठूनही तर ती एकांकिका घेऊन अखंड राज्यभर त्याचे ते प्रयोग करत राहतात. म्हणजे पर्यायाने काय झालं आहे म्हणजे हळूहळू काय झालं आहे की ही तरुण पिढी न कळतपणे आपल्या एकांकिकेवर व्यवसायाकडे वळत आहे की त्याच्यातून ते खर्च काढतात म्हणजे कॉन्ट्रीब्युशन काढतात स्वतःच्या खिशातले करून करतात. आणि इथे बघा पालीसारख्या ठिकाणी प्रकाश देसाई नावाचे जे ग्रस्त आपले कार्यकर्ते आहेत कुठल्या पक्षाचा तो भाग नव्हे परंतु गेली 8 वर्ष ते एकांकिका स्पर्धा घेत आहेत आणि त्या पहिल्या एकांकिका स्पर्धेचं पहिलं जे बक्षीस आहे ते 50,000 चालवलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी अखंड राज्यातले जातात आणि एका वेळेस एकांकिका बघण्यासाठी तरुण पिढीचं म्हणतो नाही कमीत कमी 1000 प्रेक्षक असतात. म्हणजे खऱ्या अर्थाने मगाशी जसं मी पवित्र बसला म्हणत त्या ग्रहस्थाने की नाटक कसं पाहावं कुठलं पाहावं हे बघण्यासाठी नाट्य व्यसन लावलं आहे. तसंच ह्या तरुण पिढीने आता यांना प्रेक्षकांना व्यसनाधीन बनवलं चांगल्या अर्थाने नाटक बघण्यासाठी. आणि ह्या अतिशय मी तर असं म्हणेन की ही तरुण पिढी उद्याच्या व्यावसायिक रंगभूमीचे आधारस्तंभ आहे. अगदी अगदी याच मुद्द्यासंदर्भात मला अरुण घाडेगावकरांकडे जायचं आहे. अरुण घाडेगावकर आता बघा की नवीन मुलं ज्या प्रकारची नाटकं घेऊन येत आहेत ती नाटकं फार वेगळी आहेत. साधारणपणे जे नाटकांच्या संदर्भातले प्रयोग पूर्वी होत नसत असे प्रयोग आता होत आहेत. आणि मग मनस्विनी असेल किंवा धर्मकीर्ती सुमंत असेल ही सगळी मुलं ज्या प्रकारची नाटकं घेऊन येत आहेत ते नाटकाचा फॉर्म बदलत आहेत एका अर्थानं मोडतोड करतायत. मला असं वाटतं की हा जो बदल आहे त्या बदलाची नोंद त्या प्रमाणात आपण घेत नाही आहोत. अरुण घाडेगावकर तुम्ही या बदलाकडे कसं बघताय काय म्हणताय? नोंद घेत नाही असं नाही. धर्मकीर्ती सुमंताला आम्ही ज्यावेळी मॅजेस्टिकने नाटक वाङ्मय प्रकार घेतला होता तेव्हा मी परीक्षक होतो आणि धर्मकीर्ती सुमंताच्या नाटकांना आम्ही पारितोषिक दिलं होतं. त्यामुळे ज्या नाट्य जाणीवा बदलत आहेत जे वेगवेगळे प्रयोग इथे होत आहेत मुळात असं आहे की जे तरुण नाटककार आहेत यांच्या जाणीवा आज टोटली वेगळ्या आहेत. ज्या पूर्वाश्रमींच्या नाटकांपेक्षा यांच्या जाणीवा वेगळ्या आहेत आणि ते त्यांचे प्रश्न मांडतात हे जास्त महत्त्वाचं आहे. आताच्या नाटकांमध्ये येतात ते तरुणांचे प्रश्न येत आहेत आणि ते जास्त महत्त्वाचं असं आहे की तरुणांशिवाय त्यांच्या प्रश्नांकडे जे मोठे नाटककार आहेत किंवा जे मागच्या पिढीचे नाटककार आहेत ते जास्त न्याय देऊ शकणार नाहीत. बरोबर नाट्यविषयक जाणीवा बदलत आहेत असं अरुण घाडेगावकरांचं म्हणणं आहे. आणि ह्या जाणीवा बदलणं हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. राहुल लोंढे आपल्यासोबत आहेत. राहुल लोंढे तुम्ही पत्रकार आहात आणि मला असं दिसतं एकूण की बरेच पत्रकार या ठाण्यामध्ये सांस्कृतिक याच्यामध्ये आघाडीवर आहेत असं दिसतं आहे. खरं म्हणजे नॉर्मली पत्रकार हे झाल्यानंतर टीका करणं किंवा काय अशासाठी ओळखले जातात पण ठाण्यात मात्र सगळे पत्रकार मी बघतोय की कार्यकर्त्यासारखं काम करतायत हे वेगळेपण आहे. राहुल सगळे पत्रकार या प्रकारे काम करणं आणि त्यांनी सांस्कृतिक कामासाठी एवढा पुढाकार घेणं याचं कारण काय कसं बघताय? कसं आहे की पत्रकार आम्ही नंतर पहिला मी या शहराचे नागरिक आहोत आणि 95 वर्षानंतर माझ्या शहरामध्ये 96 पहिलं नाट्य संमेलन भरतं. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की प्रत्येकाचा ऊर अभिमानाने भरून आलेला आहे. गेले 3 दिवस हे प्रदर्शन आपलं नाट्य संमेलन सुरू आहे. गेले 10 दिवसापासून सुरू आहे. परंतु आम्ही नागरिक म्हणून या सगळ्या व्यवस्थेमध्ये सहभागी झालेलो आहोत. पत्रकार ही आमची जी लेबल आहे आम्ही बाजूला ठेवलेलं आहे. आमच्या मनातला इगो आम्ही बाजूला ठेवलेला आहे की आम्हाला हे मिळालं नाही आम्हाला ते मिळालं नाही. त्यामुळे आम्ही सगळे एक रसिक म्हणून या ठिकाणी जमलेलो आहोत. मी स्वतः पत्रकार असताना मी ह्या संपूर्ण आपत्कालीन सुरक्षा विभागाची जबाबदारी घेतलेली आहे. गेली 8 दिवस आपण पाहिले की 300 स्वयंसेवक आहेत, 70 NCCचे विद्यार्थी आहेत, NSSचे विद्यार्थी आहेत, सिव्हिल डिफेन्सचे विद्यार्थी आहेत. आम्ही त्यांना सांगितलं की तुमच्या शहरामध्ये संमेलन होतं तुमच्या प्रत्येकाची जबाबदारी आहे तुमचं घरचं संमेलन. अगदी हे फार महत्त्वाचं आहे. आपत्कालीन विभागाचं काम राहुल लोंढे करतायत. खरं म्हणजे पत्रकार आले की आपत्ती निर्माण होते असं नॉर्मली असतं पण राहुल लोंढे मात्र आपत्कालीन विभागाचं काम करतायत. ही सगळी मंडळी मला असं दिसतं याच्यामध्ये प्रामुख्यानं एक तर तरुण आघाडीवर आहेत, महिला मोठ्या संख्येनं पुढाकार घेत आहेत आणि तिसरं म्हणजे पत्रकार फार सक्रिय पद्धतीनं विधायक पद्धतीनं या सगळ्या संमेलनाच्यासाठी काम करतायत. हे 3 घटक याच्यामध्ये फार महत्त्वाचे आहेत. ही सगळी चर्चा आपण पुन्हा आणखी करत राहणार आहोतच. आता या क्षणी मात्र मी घेतोय एक छोटासा ब्रेक.